हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. कशा आहात सगळेजण? मस्त ना, मस्तच राहा, हसत राहा. आणि दसऱ्याच्या दिवशीचा हा व्लॉग आहे, तर उशिराच येत आहेत माझे व्लॉग, तर ठीक आहे, जाऊ दे, समजून घ्या. थोडंसं एडिटिंग वगैरे करायला इकडे तिकडे झालं माझ्या, आणि मी लक्षच नाही दिलं मोबाईलकडे वगैरे, कारण दादाच्या वहिनीचं डोहाळ जेवणाचा कार्यक्रम वगैरे असल्यामुळे ना शूट केलेले व्हिडिओ पण मला एडिटिंग वगैरे करणं झालं नाही. आणि हृदय पण 8 दिवस म्हणजे मम्मी जशी आली होती ना तसं तो घरीच होता, तो काही शाळेला वगैरे पण गेला नाही अजिबात. तर दसऱ्याच्या दिवशी सकाळी उठलो, आंघोळ वगैरे झाली, आणि माझं इथे देवपूजा वगैरे उरकून रांगोळी वगैरे मी काढत होते बाहेर, आणि मस्तपैकी इथे आपट्याच्या पानाची अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली. आणि आईचंही काम चालूच होतं मध्ये मध्ये, कारण ती आल्यापासून आहे ना खरंच माझं म्हणजे खूपच काम कमी झालं, कारण ती सगळ्या गोष्टींमध्ये मला काम वगैरे आवरू लागत होती. रांगोळी वगैरे पटकन काढून घेतली आणि बाकीची सगळी कामं घरातली करायची होती. तोपर्यंत डाळ वगैरे मी कुकरला लावलेली होती, आणि मम्मी तर लसूण वगैरे भाजीसाठी सगळी तयारी करत होती, आणि हृदय आणि परी इथे बसले होते. परत धपाटे वगैरे परड्या पण भरायचे होते, त्याची आम्हाला तयारी करायची होती. थांब थांब सांग थांब ग परी, जरा 2 मिनटं. लक्ष द्या. आणि इथे मम्मी परीला सांगत होती असं लक्ष देत, असं लक्ष द्या. आणि इथं आमची कामं चालूच होती. डाळ वगैरे गोळ वगैरे घालून त्यात मध्ये घातला होता मी, आणि देवपूजा पण उरकली होती पटकन. सिम्पलच अशी देवपूजा केली होती. आपट्याचं म्हणजे ते पान असतं ना, ते तर आम्हाला अजिबात संध्याकाळी मिळालं, पण ठीक आहे म्हटलं. आणि पूजा वगैरे पण सगळी उरकली, पण मी व्हिडिओमध्ये वगैरे काही घेतलं नाही, कारण परड्या वगैरे भरायच्या होत्या, आणि शेजारीच आमच्या एका म्हणजे रिलेटिव्हचा थोडासा कार्यक्रम होता, त्याच्यामुळे तिकडंही जायचं होतं ते सगळं. आणि घरात बघा एवढा पसार. आणि हा शूट आहे ना परीने घेतला आहे, आणि पटापट आमचं आवरायचं चाललेलं होतं, कारण परड्यांमध्ये मिरची, आंबाड्याची भाजी, मिरची, नकलून वगैरे भाजी, आंबाड्याची भाजी, धपाटे, पोळ्या वगैरे सगळं बनवायचं होतं आम्हाला. आणि मम्मी होती, त्याच्यामुळे ना माझं खरंच खूप पटकन उरकलं, कारण मी इकडे एक काम करेपर्यंत तिची 2 कामं उरकत होती. पटापट ते सगळे कामं वगैरे उरकत होती. आणि इथे हृदयाचे आणि परीचे काय करते दीदी? दीदी काय करते ह्याला? कशी समजावून सांगते त्याला. आता काय म्हणलं? दीदी जीव लावत नाही. मग तिला काय म्हणली आई? तुला तिला म्हणलं का काय म्हणतो? आली हे रे, काय म्हणणार होता दीदीला तू? तू तिला सॉरी म्हणा. ओके म्हणा. तू काय सॉरी म्हणून तू पान खाल्ल्या म्हणून सॉरी म्हणा. बर म्हणाचं, इट्स ओके म्हणाचं. ठीक आहे, परत फाडच नाही म्हणा.